आता लोक फक्त पुरी धोका देत होते, आता इथून पुढे आमच्या गाड्या सुद्धा धोका द्यायला लागल्या आमच्या सोबत। पैठणला गेलतो, पैठणवरून याच टायमाला आमच्या एका कार्यकर्त्याच्या गाडीतलं पेट्रोलच संपलं। अरे आता नाही नाद करायचं म्हणलं, आता पहिलं पंप सापडा लागतो। सगळ्यात आधी साऱ्यांना राम राम, मी आनंदाने स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आम्ही पोरं बसलेलो होतो, त्यात आमचा विचार झाला का आज चला रस प्यायला जाऊ म्हणून। उन्हीत का मोकर पडक खालून वरून गरम लागत आहे, त्यात जाडायला म्हणलं का चला आता पैठणची हवा खाऊन येऊ म्हणलं। तर आमचे कार्यकर्ते बी भले नादले, चलाच म्हणे आता डायरेक्ट एका मग एक डायरेक्ट 3 गाड्या काढल्या, चला म्हणलं आता डायरेक्ट पैठणवरून ज्यूसच पिऊन येऊ म्हणलं। जाडायला म्हणलं फक्त तू कॅमेरा धर, मी गाडी आणतो म्हणलं। आता केस उडत डॅक आम पैठणला चाललो होतो, एकदम मोकर विषय केलता। आता लोक तुम्ही एवढे पण आधी पोरं संपायले का जे रस प्यायला पैठणला आले म्हणून। पोरं गावात बाहेर आले की त्यांचा किडा अंगातला वळवळ करतो। झोका खेळत असताना माराकुटी सुद्धा करीत होते म्हणलं। मागच्या उसात दोन तुम्ही बिंदास भांडणं खेळा म्हणलं। पोरं एकामेकाच्या अंगावर पाणी शिपित होते म्हणलं। मी झोका खेळतो तो लोक आता मामानं पण मशीन चालू केली एकदम मोक्करवाणी। ते एकाच उसाचे 4-5 गिलास काढले त्यांचं, पण मला बी असं वाटत होतं मी बी एखादी रसवंती टाकाव म्हणून। मामानं लगेच रस आणून द्याला, रस्ते पेंग घेतलं ना आम्ही लगेच घरी चाललो होतो। रस्ते प्याला ना आम्ही लगेच चिप्स घेतलेत खायला। तेवढ्यात आमच्या कार्यकर्त्याच्या गाडीचं पेट्रोल संपलं। म्हणलं आता गाडी ढकली, पेट्रोल पंपावरच घेऊन जाला कधी काय कोण म्हणलं। गाडी एकदा कानी केली, डॅक गाडी चालू झाली म्हणलं आता चला इथून। त्यात आम्ही एका माणसाच्या वावरात आलो चिप्स खायला। आता आमचा एक कार्यकर्ता म्हणतोय उसात जागी गांजात झाड पाहिजे नव्हती। अरे विषयला मक्कर केला म्हणलं तो, आता पहिले इथून चला लागत नसतं। त्या माणसानं ऐकलं ना तेव्हा आपल्याला निवर आणीन म्हणलं। बरं मला तुम्ही तेवढं लाईक फॉलो करून जा राहा आता। आणि मला तुम्ही हे सांगा तुम्ही किती किलोमीटर गेले रस प्यायला?